त्यावेळेस लाडक्या बहिणीनं त्यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे। आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला। त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका। अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही, ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं। तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे। अध्यक्ष महोदय, काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे, विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी, आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते। हे तर खरं। बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोरापेक्षा, आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते। भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते, आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही। आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे, काय झालं? 5 वर्ष वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना, 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा। काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। अहो, चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्यात। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे।